सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धाज टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके मानव हित कल्याणकारी धम्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः आज ये न्यू हनुमान नगर स्थित क्या वंदना मस्क के परिवार के घर में विशेष ये धम्म कार्यक्रम कर रहे हैं। तो आइए आज का ये कार्यक्रम शुरू करते हैं। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मस्के आईने भंतेजीला 2 भंतेजीला बोलून सुंदर असं भोजन देऊन आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन केलं आणि या ठिकाणी परित्राण पाठ आयोजित करून आपल्या पै पाहुण्यांना आणि अशा प्रकारे उपासकांना या ठिकाणी बोलून महापुण्य संपादन केलेलं आहे। त्यापूर्वी मी अशी सूचना करतो की आपण मस्के आईला अशी सूचना करतो की त्यांनी उभं राहावं आणि बाबासाहेब भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची दीपदीपाने पूजा करावी अशी त्यांना सूचना आहे। या लवकर। पहिले फुलं टाका, पहिले फुलं अर्पण करायचे भगवान बुद्धांना, नंतर बाबासाहेबांना। हार आणला का? बरोबर, ठीक आहे, टाका फुलं टाका। आरामाने आरामाने ते बाबासाहेबाचं तोंड जळण ना। बाबासाहेब म्हणून काय माझं काय तोंड जळायला लागलं काय? आपण व्यवस्थित करा। हां, असंच थोडंसं अंतर एक लाव, बस आरामाने लावा, आरामाने लावा, घाई करू नका तुम्ही। बूड गरम करायची, चिटकून द्यायची, घाई नका करू। घाई केली की उशीर होत असतो। हां, 3 वेळेस अभिवादन करा, आपल्या जागेवर बसा। हां, राधे। भंतेजीला फुलं द्या, भंतेजी स्वागत करा। हां, भंतेजीला फुलं द्या। मोठे भंतेजीला बसून घ्यायचं, खाली बसा, गुडघे टेकून द्यायचं असं द्यायचं। चला, या ठिकाणी मस्के आहे, सगळे उपासक आहे, या भगवंतांना बाबासाहेबांना पुष्प अर्पण करा। 3 वेळेस बसा, या लवकर लवकर या। हा, पुष्प घ्यायचे, पहिले भगवंतांना टाकायचे, नंतर बाबा नाही, पहिले इकडे टाकायचे। जरा चुकतंय वाटतं काम आपलं। हां, काय करू नका, पडू द्या आता, नंतर लावा। हो, शेवटचं लावा, भंतेजीला द्या। हां, 3 वेळेस अभिवादन करा। कोणी आलं तर त्याला बूड गरम करून चिटकून द्यायचं। असे फ्लॅट आणायच्या, अशा लावा, आणल्या ना तर ती अशी लवणती। हां, या। चला, या सगळे लवकर लवकर या। 3 वेळेस अभिवादन करून आपल्या जागेवर बसायचं मागच्या लाईनला। हां, चला साहेब, तुम्ही या लवकर या पुणे, तुम्हाला म्हणतोय मी। हां, आधी फुलं टाकायची बघा, भगवंतांना फुलं अर्पण करायची पहिले, नंतर बाबासाहेबांना
नंतर मग भंतेजीला द्यायचे. बस सुखी हो, मंगल हो, कल्याण सुखी हो, सब मंगल हो. 3 वेळेस पाय पडायचं, आपल्या जागेवर बसायचं. हां, पाठीमागच्या लाईन मला बसा. हां, चला मम्मी आप चलो चलो, चला साहेब तुम्ही, चला या तुम्ही पण या. सर्वांना पुष्पार्पण करणं म्हणजे पुण्यकर्म आहे, म्हणून पुष्पार्पण सर्वांनी करायचे आणि आवर्जून करायचे. आता बरोबर 2 लाईनमध्ये बसा असं. हां, पाठीमागची लाईन, पुढची लाईन, म्हणजे आपली कॅसेट बरोबर आली पाहिजे. नाही तर गायगावर बसल्यासारखं नाही बसायचं, एक इथं एक तिथं एक तिथं असं नाही बसायचं. हां, बसा असं एका लाईनीत. थोडं पुढे या, इथं पुढे या थोडं. हां, आणि अशी लाईन धरायची म्हणजे फोटो बरोबर येतो तुमचा. पाठीमागे त्याला धक्का लावू नका. हां, या. हां, चला या तुम्ही. हां, बस शेळके आहे, तुम्ही थोडंसं इकडं घ्या, इकडं आहे, ये बाळा इकडं. हां, बस बस. हां, बस. बंद कराई. शिकवा मंगल. हां, बस. यांच्या लाईन आइए. हां, या लाईन, यांच्या लाईन पण आहे. या मुलीच्या लाईनमध्ये बसा. तुझं नाव काय बाळा? हां, शिल्पाच्या लाईनमध्ये बसा. हां, लाईन न बसा, लाईन न बसा. हां हां, ठीक आहे ठीक आहे. हां, या. फोन आपले थोडे बंद करा, थोडे सायलेन्स ठेवा फोन, ज्याचे आहेत फोन ते, एक अर्धा घंट्यासाठी. हां, बसा लाईन ना बसा, 2-2 लाईन. हां, बसा आहे. खिडकी आहे, इथं बसा, इथं बसा. ही तुमची जागा आहे, 7-12 आहे त्याचा. हां, इथं बसा. हां हां, असं बळ बा, इकडं तोंड कर बेटा, असं इकडं तोंड करायचं. हां, इकडं तोंड करायचं. तुम्ही त्यांच्या पाठीमागं व्हा आणि इकडं तोंड करा भगवान बुद्धाकडे. सर तुम्हाला बसता येईल का इकडं तोंड करून असं? हां, इकडं तोंड करून. हां, असं तोंड करून बसायचं, म्हणजे हे जरा व्यवस्थित असतं. म्हणा साधू साधू महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय डॉक्टर इंदुदास भंतेजी यांना त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे. आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल या परिवारातर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण आवर्जून या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी पूजनीय पवित्र अशा इथले भंतेजी यांना अशी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम पार पाडावा, असे आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.
तो आइए आज का ये कार्यक्रम शुरू करते हैं। सर्वप्रथम बुद्ध धम्म संघ को 3 बार प्रणाम करेंगे। जैसा मैं कहता हूँ वैसा ही आप लोग भी कहिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। शील प्रार्थना कीजिए। ओकास वंदानि भन्ते दारतेन कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं वि ओकास वंदानि भन्ते दारतेन कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयं वि ओकास वंदामि भन्ते दारतेन कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनघं कृत्वा शीलं तेथ मे भन्ते द्वितीयं वि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनघं कृत्वा शीलं तेथ मे भन्ते तृतीयं ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनघं कृत्वा शीलं तेथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि
ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकां सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, अभी हमने पंचशील प्रार्थना किया। अभी बुद्धवाणी परित्राण पाठ श्रवण करेंगे। बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण द्वारा आप लोगों को आशीर्वाद देंगे। श्रद्धा पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सदामं मुनिराजः शृण्वन्तु सद्गमोक्खदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं बदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो द्विजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सतादेव मनुष्याणां बुद्धो भगवाते। स्वाखातो भगवता धम्मो सन्दिथिको अकालिको यहि पाशिकोपनयिको पाचतं वेदितव्यो विनियोहिते। सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषभोगला एष भगवतो सावकसङ्घो। आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकृतं लोकस्याते। एतेन सचवज्रेण शोथिते होतु सर्वदा। एतेन सचवज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतो। एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलं। करणीयमथ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च। सको ऊजु च सुजु च सुवचो च समुदो अनतिमानि। सन्तोषको च सुवरो च अपकेचो च सल्लौकौदे। शान्तेन्द्रियो च निपको च अपगव्यो कुलेषु अननुगेदो। न च क्रुद्धं समाचरे किञ्चित् येन विඤ्यो परे उपवदेयुः। नो वाक्यमिनो वन्तु सर्वे सदा भवन्तु सुखिताः।
ये केचिपानभूता ते दशावादावरावा अनवशेषा देगा वा एवमन्ता वा मजिमाराशकानुकदोला देता वा एवा देता ये चदूरे वसन्ति अभिदूरे भूता वा सम्भवे शिवा सभ्ये सता भवन्तु सुखिताता न परो परन्निको बेता नातिमन्येत कथचिन्काञ्चे व्यारोशनापतिकसंज्ञा नान्यमन्यस दुःखमिच्छय मातायतानि अम्बुतां आयुषा एकभूतमनुराखे एवं विषाभूतेषु मनसं भावये अपरिमाण मेतांच साबलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाण उदां अधोचतिर्यं च संवादं अवेदं असपतां तेतां जरन्निसिन्नो वा शयानो वा यावता स विगतमेदो एतां सतिं अदितेय ब्रह्ममेतां विहारं इदमाहो देतें चानुपगमशीलवादर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गावशय्य पुनरेते एतेन सा च वज्रेण शोथिते होतु सर्वदा येन सा च वज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सा च वज्रेण होतु ते जयमङ्गलं दुःखपता च निर्दुःखा भयपता च निर्भय शोकपता च निःशोकावन्तु सर्वे पिपानिनो एतावता च मे सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा विरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवत्ता पचेकानं च यं बलम् अरान्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च बुम्मता देवानागामहिद्दिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च बुम्मता देवानागामहिद्दिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च बुम्मता देवानागामहिद्दिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अभी अभी परित्राण पाठ संपन्न हुआ। बुद्ध धम्म संघ से संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ का आशीर्वाद हमने ग्रहण किया। अभी पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा थोड़ा धम्म देशना सुनेंगे। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो बंते जी थोड़ा धम्म देशना देंगे। सब लोग श्रद्धापूर्वक धम्म देशना सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र या ठिकाणी भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी सगळे उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल या परिवारातर्फे आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे।
या ठिकाणी पाहतो की छोडक्यामध्ये धम्मदेसना या ठिकाणी मी देणार आहे, तेव्हा शांततेने आपण ग्रहण करायचं आहे. 9 कल्पापूर्वी भगवान बुद्धांनी एक कहाणी सांगितली की एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते आणि ते भाऊ राहत असताना त्यांचे उपजीविकेचं जे साधन होतं ते शेतीचं साधन होतं. आणि ते शेतीचं साधन असताना त्या काळामध्ये ऊसाला फार महत्त्व असायचं आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे या ऊसाचा लागवड करून त्याच्यावर आपला तो उदरनिर्वाह करायचे. असे दोन्ही भाऊ या ठिकाणी असताना मात्र एक दिवस लहान भाऊ शेतावर गेला आणि शेतावर गेल्याच्यानंतर त्याने एक ऊस तोडला आणि ऊस तोडल्याच्यानंतर त्याला लगेच आपल्या भावाची आठवण आली की म्हणलं, अरे बाबा की या ठिकाणी मी एक आपल्यासाठी ऊस तोडा, चला माझ्या भावासाठी दुसरा ऊस मी तोडून घेऊन जातो. म्हणून त्याने दुसरा ऊस तोडला. दुसरा ऊस तोडल्याच्यानंतर तो घरी जाऊ लागला. घरी जाता 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 त्याला रस्त्यामध्ये पच्चक नावाचे बुद्ध भेटले. त्याला बच्चक नावाचे बुद्ध दिसल्याच्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की त्याला असं वाटलं, भंतेजीला मी काय देऊ, कशा प्रकारचं काय देऊ असं त्याला वाटू लागलं. आणि जसजसे पच्चक बुद्ध त्या जवळजवळ आले तेव्हा त्याच्या मनामध्ये एकदम अशा प्रकारे भंतेजीच्या प्रती जी भावना आहे ती दुगणी होऊ लागली. अशा प्रकारे मी भंतेजीला दान देईल असं म्हणत भंतेजी त्यांच्याजवळ येऊन पोहोचले, पच्चक नावाचे बुद्ध. आणि पोहोचल्याच्यानंतर त्यांनी लगेच भंतेजीला अभिवादन केलं आणि अभिवादन केल्याच्यानंतर लगेच भंतेजीला एका झाडाखाली नेलं. आपल्याजवळची शाल होती ती काढली आणि अथरली आणि पच्चक बुद्धांना त्या ठिकाणी बसायला सांगितल्याच्यानंतर त्या ठिकाणी पच्चक बुद्ध त्या ठिकाणी बसले आणि बसल्याच्यानंतर यांनी पुन्हा 3 वेळा अभिवादन केला आणि भंतेजीला जो काही आपला ऊस आणला होता तो ऊस पच्चक बुद्धाला दिला होता. या ऊसाची विशेषता हे होती की त्या ऊसाला शेंड्याला जर असं कापलं तर त्याच्यामधून लगातार रस गळायचा असं पूर्वीचा एक त्या ठिकाणी उपासक होता. आणि त्या ऊसाची विशेषता होती की त्याचा शेंडा कापला की त्याच्यातून लगातार ते रस गळायचा आणि त्याला जर असं बांधलं कपड्याने की रस एकदम आईनं बंद व्हायचा. अशा प्रकारची विशेषता त्या ऊसाची होती त्या काळी 9 कल्पापूर्वी. असं म्हणल्याच्यानंतर त्याने आपला ऊस काढला आणि भंतेजीला विनंती केली की भगवान हे ऊस आहे, मी आपल्याला दान करतो. असं म्हणल्याच्यानंतर लगेच त्यांनी पच्चक बुद्धाला ऊस दान केला आणि दान केल्याच्यानंतर जेव्हा ते पच्चक बुद्ध त्या ऊसाच्या रसाला प्राशन करू लागले तेव्हा त्याचं मन गदगद झालं आणि ते म्हटले की अशा प्रकारे भगवान बुद्धा माझा ऊस रस खाऊन अशा प्रकारे प्रसन्न आहेत. आणि म्हणून त्यालासुद्धा खूप असा गदगद झाला आणि आनंदित झाला. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की माझा ऊस तर भगवंतानी मी अर्पण केला, त्यांना दान केला, परंतु माझ्याजवळ माझ्या भावाचा थोडं ऊस आहे, मग हे जर भगवंताला दान दिलं तर काय हरकत आहे. जर माझ्या भावाला ते जर पसंत नाही पडलं तर मी त्याचे पैसे देईन. असं म्हणून ते म्हटलं काय का असेना, मी काय होईल ते पुढं बघून घेईल, त्याचे पैसे देईल नाही तर काय करील, परंतु मला माझ्या भावाचा ऊससुद्धा दान देऊ द्या. असं म्हणल्याच्यानंतर लगेच त्याने दुसरा ऊस केला आणि लगेच त्या पच्चक बुद्धाच्या पात्रामध्ये तो रस टाकला. रस टाकल्याच्यानंतर पच्चक बुद्धाने ते स्वीकार केला आणि हा 3 वेळेस अभिवादन करून माझ्या भावाच्या नावाने 10 ऊस त्यांनी पच्चक बुद्धाला दान दिला. पच्चक बुद्धाने ते प्राशन केल्याच्यानंतर आणि आपल्या भिक्षापात्रामध्ये शेवटचा जो ऊस होता त्याचा जो रस आपल्या भिक्षापात्रामध्ये घेतला आणि पच्चक बुद्धाने त्याला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्यानंतर पच्चक बुद्ध त्या ठिकाणी निघून गेले आणि हा रस्त्याने येता याच्या मनात विचार येऊ लागला की अरे मी पच्चक बुद्धांना एवढं मोठं दान केलं, खरोखरच आज मी किती पुण्यवान आहे, किती भाग्यवान आहे की आज मला पच्चक बुद्धाच्यासारखा भंतेला दान करायची संधी प्राप्त झाली. आणि कदाचित मला हे जर मिळाले नसते तर मला जीवनभरसुद्धा अशा प्रकारे पच्चक बुद्धांना दान देण्याची संधी प्राप्त झाली नसती. मी किती भाग्यवान आहे, मी किती पुण्यवान आहे. आणि म्हणून असं करत करत तो घरी चालू लागला. घरी चालता चालता त्याने एक संकल्प केला की मी माझ्या ऊस दान देऊन पच्चक बुद्धाला जे काय पुण्य अर्जित केलेलं आहे हे सगळं पुण्य मला संसारामध्ये सुख, शांती, समाधान आणि अशा प्रकारे सुख शांती मिळावी म्हणून तो अशा प्रकारे संकल्प करत असे. आणि संकल्प केल्याच्यानंतर शेवटी म्हणत असे की मलासुद्धा शेवटी पच्चक बुद्धाच्यासारखं अनंत अवस्था प्राप्त हो, अशी तो शेवटी मात्र ती करायचा. हे केल्याच्यानंतर हे सगळं हकीकत त्यांनी घरी येऊन आपल्या भावाला सांगितली. भावाला सांगितल्याच्यानंतर भाऊ हा
त्याला वाटलं की यांना दानाचा स्वीकार करतो नाही करतो काय माहीत. परंतु माझा भाऊ जर म्हणला की दान, माझ्या ऊसाचं दान का दिलं, तर मी त्याला पैसे देऊन टाकील. परंतु भाऊसुद्धा मात्र दानाचं महत्त्व जाणून होता आणि लगेच त्याने ही सगळी हकीकत आपल्या मोठ्या भावाला सांगितली की तुमच्या नावाचा मी ऊस आणला होता, पण तो पच्चक नावाचे बुद्ध भेटले, म्हणून तुमच्या नावाने तो ऊस मी पच्चक बुद्धाला दान देऊन टाकला. असं म्हणल्याच्यानंतर मोठा भाऊ दानाला जाणून होता. तो म्हटला साधू साधू, खूप चांगलं केलं. आणि असं म्हणल्याच्यानंतर मोठ्या भावाने संकल्प केला की माझे जे नावाने जे काही, माझ्या भावाने जे काही पुण्य केलेलं आहे आणि जे काही माझं पुण्य संचित आहे, या पुण्याच्या प्रभावाने मला अनंत अवस्था प्राप्त व्हावी असा संकल्प केला. या संकल्पामध्ये काय फरक राहायला सांगू शकता का तुम्ही? काय संकल्प केला, कशामुळे संकल्प केला, काय फरक आहे याच्यामध्ये, काय फरक आहे? पहिल्या जो दान कर्मामध्ये जो आग्रह होता त्याने आपल्या मात्र अशा प्रकारे संसारामध्ये मला सुख मिळावं, मला अशा प्रकारे नाही ते पैसा आदल्याची प्राप्ती व्हावी आणि जे काही जीवन मला प्राप्त होईल ते सगळं मला सुख समृद्धीचं प्राप्त व्हावी यासाठी. कारण यांनी संकल्प केला, परंतु यामध्ये आसक्ती होती. कशाची आसक्ती होती? की संसारामध्ये मला हे मिळावं, ते मिळावं, पैसा मिळावं, गाडी मिळावं, धन मिळावं, पैसे मिळावं, अशी आसक्ती होती. आणि आसक्तीमुळे शेवटी म्हणायला की मला पच्चक बुद्धासारखं सुद्धा अनंत अवस्था प्राप्त व्हावी असा तो संकल्प करायचा. असं झाल्याच्यानंतर तो भगवानला सगळं सांगितल्याच्यानंतर, ही कहाणी सांगितल्याच्यानंतर पुन्हा भाऊ त्यांनी मात्र संकल्प केला की माझ्या भावाने माझ्या नावाने जे काय पुण्य अर्जित केलं आहे, या पुण्याच्या बलाने आणि जे काय माझं मागचं पुण्य आहे, जे पुण्य अर्जित केलेलं आहे मी, या सगळ्या पुण्याच्या अर्जानं जे काय माझ्या भावाने माझ्या नावाने जे काय दान दिलं, या दानाच्या प्रभावाने मला निर्वाण अवस्था प्राप्त व्हावी असा मोठ्या भावाने संकल्प केला. मोठ्या भावाने संकल्प केला, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नव्हती आणि अशा प्रकारे तृष्णाही नव्हती की मला असं मिळावं, मला तसं मिळावं, मला संसार मिळावं, हे नाही केलं त्यांनी. तर मोठ्या भावाने हा संकल्प केला की माझ्या भावाने जो काय मला ऊस माझ्या नावाचा पच्चक बुद्धाला दान दिला, त्या दानाच्या प्रभावाने आणि माझे जे काही संचित पुण्य आहे, या संचित पुण्याच्या प्रभावाने मला निर्वाण अवस्था प्राप्त व्हावी असा संकल्प केला. आणि अशा प्रकारे करता करता तो मात्र अशा भिक्खू संघाच्या बुद्धाच्या सानिध्यामध्ये आला आणि सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर लगेच तो मात्र भिक्षू बनला. आणि भिक्षू बनल्याच्या नंतर लगेच त्याने अशा प्रकारची साधना करता करता तो अनंत झाला. आणि ज्यांनी जो मात्र दानामध्ये जो आग्रह होता लहान भाऊ, तो मात्र अशा प्रकारे संकल्प करत गेला की या पुण्यप्रभावाने मला सगळं ऐश्वर प्राप्त हो, असं म्हणून तो 9 कल्प पुढे गेला. किती कल्प पुढे गेला? 9 कल्प पुढे गेला आणि अनेक प्रकारच्या सम्यक्सम बुद्धाच्या सानिध्यामध्ये आला. मग कुकसुंदस असेल, त्याच्यानंतर काश्यपंथजी असतील, भगवान बुद्धाच्या काळामध्ये तो आला. अशा प्रकारचे 9 कल्पाच्या नंतर होता बुद्धाच्या सानिध्यामध्ये आला. आणि शेवटी बुद्धाच्या संपर्काच्यामध्ये आल्याच्यानंतर जेव्हा तो धर्माचा अभ्यास करू लागला, भगवंताने त्याला कर्मस्थान दिलं आणि मग त्या ठिकाणी मग भगवंताच्या काळामध्ये तो अशा प्रकारे पुण्य करता 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 समाधीचा अभ्यास करता करता 9 कल्पाच्या नंतर हा जो दानामध्ये आग्रह होता, कारण त्यांनी जो संकल्प केला होता ते संसाराच्या प्रती मला हे मिळावं, मला ते मिळावं, ही तृष्णा त्याच्या मनामध्ये होती. जे लोक दान देतात आणि ते म्हणतात की मला हे अवस्था प्राप्त हो, मला ते धन प्राप्त हो, मला हे धन प्राप्त हो, मी एखादा अशा प्रकारे गडगंज असा इस्टेटीवाला मालक हो, हे सगळं पुण्य त्याला मिळत जातं. पण केव्हा मिळतं? जेव्हा तो दान करतो तेव्हा मिळतं. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे दान केलं पाहिजे आणि दान करून आपण अशा प्रकारे संकल्प केला पाहिजे की हे दानाच्या प्रभावाने मला निर्वाण अवस्था प्राप्त हो. कोणत्याही प्रकारची लालसा, कोणत्याही प्रकारची तृष्णा, कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपण या दानाच्या प्रभावाने मला निर्वाण अवस्था प्राप्त व्हावी असं म्हणून तो साधना करतो. करता करता तो भिक्षू बनतो आणि भिक्षू बनल्याच्या नंतर अनंत अवस्था प्राप्त करून जातो. म्हणून अशा प्रकारे आपण सुद्धा ध्यान करत असताना, आपण विहारात येत असताना हमेशा आपण दान कर्म केलं पाहिजे. आणि दान कर्म करून कोणत्याही प्रकारची तृष्णा न जागवता आपण अशा प्रकारे संकल्प करून मला अर्वंत अवस्थाच प्राप्त व्हावी असा संकल्प केल्याच्या नंतर आपण अनेक प्रकारचे
कल्प न जाता याच जीवनामध्ये मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणून ज्याप्रमाणे लहान भावाने जो संकल्प केला की मला या पुण्यप्रभाने मला अनेक प्रकारचे सुख समृद्धी प्राप्त हो, मला अशा प्रकारचे धनधाव्य प्राप्त हो, आणि शेवटी म्हणायला की मला पच्चेक बुद्धाप्रमाणे अनंत अवस्था प्राप्त हो, असं करता 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 हा लहान भाऊ 9 कल्पाने त्याच्यानंतर जो आहे तो मात्र अशा प्रकारे संकल्प करत असता मग त्या संकल्पामध्ये तृष्णा होती, आसक्ती होती, म्हणून तो 9 कल्पाच्या नंतर तो अनंत झाला. अशा प्रकारे आपल्याला तृष्णा न ठेवता साधनेमध्ये आपण जेव्हा धर्मामध्ये परिपक्व होतो तो कोणत्याही प्रकारची तृष्णा आपल्या मनामध्ये असता कामा नये. मला हे प्राप्त हो, मला ते प्राप्त हो, मला ते प्राप्त हो, मला धनदौलतीचे प्राप्त हो, मला अमुक मिळो, मला गाडी मिळो, अशा प्रकारे मला हे मिळो, मला ते मिळो. ही जी तृष्णा आहे ही तृष्णा आम्हाला मात्र आपल्याला बाधक ठरते. म्हणून अशा प्रकारची तृष्णा आपल्या मनामध्ये न ठेवता आपण अशा प्रकारे साधना करून मला फक्त केवळ अनंत अवस्था प्राप्त करायची एवढंच जर तुम्ही संकल्प केला आणि बाकीचं मात्र कोणत्याही प्रकारची तृष्णा न जागवला तर विपश्यना करता 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 आपण तात्काळ मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. तर म्हणून या 2 भावाच्या कहाणीमधून आपण हाच उद्देश घ्यायचा आहे की मला कोणत्याही प्रकारची तृष्णा न जागवता दान धर्म करायचा आहे आणि दान धर्म करून या पुण्यप्रभावाने मला अनंत अवस्था प्राप्त व्हावी एवढंच मात्र आपण त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे. आणि ध्यान साधना करता करता आपण मुक्त अवस्था प्राप्त करतो. एकदा का मुक्त अवस्था प्राप्त केली, एकदा का अनंत अवस्था प्राप्त केली तर पुन्हा आम्ही जन्माला येत नाही. हा शेवटचा मृत्यू असतो, याच्यानंतर मृत्यू आणि जन्म नसतो. म्हणून जे भाऊ आहे ते जागच्या जागी थांबतं, दुःखचक्र आहे ते जागच्या जागी थांबतं. अशा प्रकारे हे चक्र थांबण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची तृष्णा न जागवता आपण तोच संकल्प केला पाहिजे जो मोठ्या भावाने केला. तो संकल्प आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि आपण सुद्धा मुक्त अवस्था प्राप्त केली पाहिजे. आता फार मोठं तुमचं सौभाग्य आहे की अशा प्रकारे सम्राट अशोका बुद्ध विहारामध्ये अनेक प्रकारचे प्रवचन जातात, प्रवचन केले जाते, अनेक प्रकारच्या सुताचं पठण केले जातं आणि विशेष म्हणजे सकाळी संध्याकाळी ध्यान साधना केली जाते आणि त्या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्याला अनंत अवस्था प्राप्त होते. म्हणून सर्वांनी विहारात यावं. हा वर्षवासाचा पर्व आहे म्हणून या प्रवाहामध्ये तुम्हाला जेवढं काही पुण्य करता येईल तेवढं आपण पुण्य करायचं शिका. पुण्य करा. काय पुण्य कराल तर अशा प्रकारे पैशाचं दान करा, भोजनाचं दान करा. एवढंच नाही तर भगवान बुद्धाने सांगितलं की जे लंगडे खुळे माणसं आहेत त्यांना दान करा, गरीब गुरुबांना दान करा, विहाराला काय डेकोरेशन असेल ते डेकोरेशन दान करा. अनेक प्रकारच्या फुलमाळा बाजारात आलेल्या आहे गणपतीच्या निमित्ताने, तर त्या ठिकाणी तुम्ही फुलमाळा आणू शकता, आपल्या विहाराला सजू शकता, तोरणं आणू शकता, विहाराला सजू शकता. हे सुद्धा पुण्य आहे. आणि म्हणून जेवढं काय तुम्ही विहाराला लावाल हे सगळं पुण्याचे कामं आहेत. म्हणून हे सगळे जे 14-15 जे नियम भगवंताने सांगितले हे जर आपण या वर्षावासाच्या काळामध्ये जर आपण ते जर फॉलो केले, आपण जर आचरणात आणले तर खरोखरच आपल्याला मुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. पण कराल तेव्हा होईल. धर्म धर्म तो सब कहे, धर्म ना समझे कोई, धर्म बिचारा क्या करे, अर्थ ना समझे कोई, जात ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. काय म्हणता? जात ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. तर साधूला ज्ञान पुसलं पाहिजे. तुम्ही कुठली आणि कोण्या गावची आणि माझीच नातेवाईक आहेत तुम्ही आणि बरं झालं आले आणि कोणते तुमचे वडील आणि कोणता तुमचा काका, लक्षात आलं? तर हे साधूला नाही विचारायचं. साधूला हमेशा ज्ञान विचारत राहायचं. समजलं सर्वांना? आणि म्हणून या ठिकाणी थांबतो आणि मी 2 मिनिटाचं थोडंसं प्रवचन या ठिकाणी आपल्याला दिलं. बंतेजीने मला 2 मिनिटाचा अवधी दिला की थोडक्यामध्ये प्रवचन करा, म्हणून ते प्रवचन बंतेजी ज्या आज्ञानुसार मी आपल्याला छोटंसं प्रवचन देऊन या ठिकाणी थांबतो. आणि आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो म्हणा. साधू साधू साधू. यानंतर आपले पूजनीय पवित्र या ठिकाणी डॉक्टर हिंदवस बंतेजी आपल्याला प्रवचन देणार आहेत. तेव्हा आपण सुद्धा ज्याप्रमाणे माझं प्रवचन ऐकलं त्याप्रमाणे मन लावून प्रवचन ऐकायचं आहे. मग ते छोट्या असेल, लांब असेल, दुरुस्त असेल, अशा प्रकारे मात्र आपण या ठिकाणी बंतेजीचं प्रवचन ऐकायचं. मी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे बंतेजींना अशी सूचना करतो की बंतेजींनी या ठिकाणी आपल्याला धम्मदेशना देऊन आम्हाला उपकृत करावं असे बंतेजीला आपल्या सर्वातर्फे आणि माझ्यातर्फे मी विनंती करतो. धन्यवाद. साधु साधु. हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. नमो तस्सा भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और आज के कार्यक्रम में उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धा पूर्वक दान देना चाहिए, त्याग चित्त से दान देना चाहिए। जैसे सभी गुण धर्म का ये आधार गुण धर्म है ये दान। तो इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध जब 10 पारमिता का उपदेश देते हैं, सर्वप्रथम यही दान पारमिता का ही उपदेश देते हैं। तो जीवन में अपनी क्षमता को देखते हुए, अपनी हैसियत को देखते हुए दान देते देते जाना चाहिए। अगर अपने पास कुछ भी नहीं रहा तो जो अपने को खाना मिलता है उसमें से एक निवाला भी निकाल के दान दिया तो बहुत सारे कीट पतंगों के लिए, उन लोगों के लिए बहुत बड़ा खाना हो जाता है। इसलिए दान देते जाना चाहिए, तथागत बुद्ध कहते हैं। दान देंगे तो दान देते देते शील भी अच्छे से पालन कर पाएंगे। शील अच्छे से पालन किया तो समाधि ध्यान साधना भी अच्छे से कर पाएंगे, और ध्यान साधना करते गया तो प्रज्ञा भी अभिवृद्धि कर पाएंगे। प्रज्ञा वृद्धि हुआ तो विमुक्ति की तरफ निरंतर आगे बढ़ पाएंगे। इसलिए देखा जाए तो ये दान कुछ भी नहीं, पर दान ही सभी का मेन मूल जड़ है। अगर दान नहीं देंगे तो हम अपने मन के लोभ चित्त को भी दमन नहीं कर पाएंगे, लोभ को भी नाश नहीं कर पाएंगे। और जब तक लोभ नहीं दमन होगा, जब तक लोभ हमारे पास रहेगा, तब तक वहाँ अकुशल पाप होता रहेगा। दान, जैसे कि दान परिपूर्ण होने के लिए दान देने की इच्छा होना चाहिए, दान देने की वस्तु होना चाहिए, दान लेने वाला होना चाहिए, तब जाके दान परिपूर्ण होता है। दान अच्छे से अच्छे जगह पे दान दिया तो उसका पुण्य ज़्यादा से ज़्यादा मिलेगा। इसलिए दान भी जगह देख के अच्छे से अच्छे जगह पे दान देना चाहिए। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं संघ के 9 गुण धम्म है। 9 गुण धम्म में एक ये भी है अनुतरंग पुण्य खेतंग लोकस्य। ये लोक में अनुपम पुण्य रूपी खेत समान। जिस तरह खेत में थोड़ा थोड़ा धान का बीज डालेंगे, थोड़ा थोड़ा गेहूं का बीज डालेंगे तो वहाँ से ज़्यादा धान, ज़्यादा से ज़्यादा गेहूं फलता है। उसी तरह लोक में थोड़ा भी दान दे के बहुत ज़्यादा पुण्य प्राप्त करने की अनुपम खेत समान है संघ। इसलिए बुद्ध कहते हैं संघे दिन महाफलंग, संघ को दान देना बहुत बड़ा पुण्य फल है। तथागत बुद्ध कहते हैं दान देने वाले 4 प्रकार के हैं। दुनिया के सारे लोगों को देखा जाए तो दान देने के हिसाब से 4 प्रकार के लोग इस दुनिया में रहते हैं। पहला है खुद दान देता है, दूसरों को दान देने की मौका नहीं देता। दूसरा है दूसरों को दान देने लगाता है पर खुद कभी दान नहीं देता। तीसरा है खुद भी दान नहीं देता और दूसरों को भी दान देने नहीं लगाता। बुद्ध के समय में अधीनपूर्वक ब्राह्मण जैसे बहुत धनाढ्य ब्राह्मण भी थे, बहुत पैसा है, पर हमेशा लोगों को उपदेश देते रहते दान नहीं देना, दान दिया तो अपने पास जो है वो ख़त्म हो जाएगा। भरे हुए घड़े में थोड़ा सुई जितना भी छेद हुआ तो भी धीरे धीरे वो पानी ख़त्म हो जाता है। इसलिए दान नहीं देना, दान नहीं देना। धन संग्रह करना चाहिए, धन जमा करना चाहिए, ऐसा उपदेश देते थे। इतने पैसे वाले ऐसे खुद भी दान नहीं देते, दूसरों को भी दान नहीं दिलाते, और मरने के बाद वही घर में धन के लोभ से वही कुत्ता होके जन्म होना पड़ा। तो तथागत बुद्ध कहते हैं ये श्रद्धा चित्त त्याग चित्त से दान देना अच्छी बात है।
पर लोक में ऐसा भी रहता है, खुद भी दान नहीं देता और दूसरों को भी दान नहीं दिलाता। ये तीसरा। चौथा है खुद भी दान देता है, दूसरों को भी दान दिलाता है। अभी तथागत बुद्ध कहते हैं हम जैसा करते हैं उसका परिणाम हमें आता है। तो दुनिया में जो खुद दान देते हैं, दान देने की वजह से उसको धन संपत्ति, भोग संपत्ति, प्रशस्त मिलता है। पहले हमने दान किया इसलिए अभी मिल रहा है, अभी दान करेंगे तो भविष्य में भी मिलेगा। पहले हमने दान नहीं किया इसलिए अभी नहीं मिल रहा है, अभी दान नहीं करेंगे तो भविष्य में भी नहीं मिलेगा। इसलिए दान देंगे तो बहुत सारा धन संपत्ति का मालक बन जाते हैं, हाँ, भोग संपत्ति प्राप्त होता है। और जो दान देते हैं उसको धन संपत्ति, भोग संपत्ति प्राप्त होता है, पर दूसरों को दान नहीं दिलाते इसलिए उसको परिवार संपत्ति प्राप्त नहीं होता, अकेले अकेले रहता है। और जो खुद दान नहीं देते इसलिए उसको धन संपत्ति प्राप्त नहीं होता, दुनिया में गरीब गरीब होके बैठना पड़ता। और दूसरों को दान दिलाया इसलिए उसका परिवार ज़्यादा रहता है, परिवार संपत्ति रहता है। तीसरा, खुद भी दान नहीं देता, दूसरों को भी दान नहीं दिलाता। दान नहीं दिया इसलिए धन संपत्ति भी नहीं, और दूसरों को दान नहीं दिलाया इसलिए परिवार संपत्ति भी नहीं, अकेले अकेले, पैसा भी नहीं, धन भी नहीं, परिवार भी नहीं। हाँ, जो रास्ते में यहाँ वहाँ भीख मांग के वैसे खा पी के बैठते हैं ना, वैसे ही। और दुनिया में ऐसे भी लोग रहते हैं, खुद भी दान देते हैं, दूसरों को भी दान दिलाते हैं। जो व्यक्ति खुद दान देते हैं इसलिए भोग संपत्ति, धन संपत्ति प्रशस्त है, और दूसरों को भी दान दिलाते हैं इसलिए परिवार संपत्ति भी है। तो हमें धन संपत्ति चाहिए कि नहीं? हाँ, चाहिए कि नहीं? चाहिए। और परिवार संपत्ति चाहिए कि नहीं? दुनिया में बहुत सारा पैसा है पर अकेले अकेले रहा तो अच्छा लगेगा क्या? दुनिया में खूब सारा परिवार है मगर धन संपत्ति नहीं है तो ठीक रहेगा क्या? हाँ, और धन संपत्ति भी नहीं, परिवार भी नहीं, ठीक रहेगा क्या? नहीं। धन संपत्ति भी है, परिवार भी है, ठीक रहेगा क्या? बहुत ठीक रहेगा। हाँ, इसलिए दुनिया में हमें धन संपत्ति भी है चाहिए, परिवार संपत्ति भी चाहिए। उसके लिए हमें क्या करना है? क्या करना है? दान देना भी है, दान दिलवाना भी है। इसलिए कभी भी हम भी दान देना है ताकि हमें धन संपत्ति, भोग संपत्ति मिले, और दूसरों को भी दान दिलाना है। भले ही वो थोड़ा ही दान दे, कोई वांदा नहीं, कोई समस्या नहीं, पर दान दिलाना चाहिए। उससे अपने लोग बढ़ जाते हैं, परिवार बढ़ जाता है। एक बार तथागत बुद्ध ने इसी तरह का उपदेश दे रहा था। एक गांव के उपासक ने सुना, उसको बहुत अच्छा लगा। अरे, दुनिया में दान देना भी चाहिए, दिलवाना भी चाहिए, ये तो बहुत अच्छा है। हाँ, हमने पहले दान नहीं दिया इसलिए गरीब हुआ, अभी दान नहीं देंगे तो बाद में भी वैसा ही होगा। चलो, ये तो बहुत अच्छा हुआ। हाँ, उसने सोचा अभी मैं भी दान दूंगा, अपनों को भी दान दिला दूंगा। वो भगवान बुद्ध के पास गया और प्रार्थना किया, भगवान आप सहित 500 भिक्षु कल के दिन हमारे गांव में भिक्षा के लिए आइए, भोजन के लिए आइए। तथागत बुद्ध ने स्वीकार कर लिया। फिर वो उपासक अपने गांव में गया, गांव के सारे लोगों को सुनाया, सुनो सुनो सुनो, कल भगवान बुद्ध प्रमुख 500 भिक्षु लोगों को निमंत्रणा दे के आए हैं, इसलिए आप कितने कितने बनते लोगों को दान दे सकते हैं, दान दीजिए, जमा कीजिए, हम कल भव्य दिव्य कार्यक्रम करेंगे करके पूरा गांव में घूम रहा है अपने अपनी श्रद्धा से। किसी ने 1 पंते की भिक्षा के लिए दान दिया, किसी ने 5 भिक्षु के लिए, किसी ने 10 भिक्षु के लिए, किसी ने 50 भिक्षु के लिए। ऐसे श्रद्धा से सब ने दान इकट्ठा करने लगा। ऐसे दान इकट्ठा करते 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 एक 100 महाजन के घर पे गया। हाँ, पर पैसा बहुत है, बहुत ही कंजूसी, वो कभी दान नहीं देता, कभी कुछ भी खर्चा नहीं करता। उसके पास भी गया कि कल ऐसे भगवान बुद्ध आने वाले हैं, दान देने के लिए आप भी कुछ दान दीजिए। हाँ, वो बोले मुझे इच्छा नहीं है, जाइए आप। तो वो बोलते ऐसा नहीं, जो दान देते हैं उसको भोग संपत्ति प्राप्त होता है, जो दान दिलाता है उसको परिवार संपत्ति प्राप्त होता है। दान नहीं दिया तो धन संपत्ति प्राप्त नहीं होगा, दान नहीं दिलाया तो परिवार संपत्ति भी प्राप्त नहीं होगा। इसलिए तथागत बुद्ध ने ऐसे 4 प्रकार के दान देने वाला है बोल रहे।
हाँ, इसलिए हमें दान भी देना है, दान भी दिलाना है, आप भी कुछ कीजिए। वो बोले मुझे श्रद्धा नहीं, आप जाइए। नहीं नहीं नहीं, दान देने से ऐसा होगा वैसा होगा, वो समझा ही रहा था। अब ये ज़्यादा ही समझा रहा है, ये जाएगा नहीं। तो उसने चावल में हाथ डाल के, लो एक मुट्ठी चावल, इतना ही मेरा श्रद्धा है करके दे दिया। हाँ, बहुत अच्छा है करके उसने अलग से रुमाल निकाला, उसमें डाला, हाँ, पोटली बनाया और चले गए। अभी वो महाजन को लगा, अरे सबका जगह पे डाल रहा है, बर्तन पे डाल रहा है, मेरा अलग से एक ताव ये रुमाल में ऐसे क्यों कर रहे हैं? कहीं मेरा बेइज्जत तो नहीं कर रहे? कहीं सबके सामने इसने इतना ही दिया करके बेइज्जत तो नहीं कर रहे? ठहरो, अगर ऐसा करते हैं तो मैं इसको छोड़ूंगा ही नहीं इसको। उसने एक जन उसके पीछे पीछे लगा दिया, जाओ वो क्या करता है, वो मेरा बेइज्जत करता है तो बोलो, इसको तो छोड़ेंगे ही नहीं। तो वो पीछे पीछे ही चला गया देखने के लिए। वो उपासक सारा गांव जमा, मतलब गांव में बोल के 500 भिक्षुओं के लिए भोजन की व्यवस्था किया। एक दिन पहले से क्या क्या करना है किया, कल से पूरा खाना बनाना, ये वो पूरा जोरदार किया। अब जब खाना बन रहा था, अब चावल 500 भिक्षुओं के लिए एक ही जगह पे हो जाता क्या? ऐसे कितने बर्तन लगेगा चावल बनाने के लिए? तो वो उपासक ने क्या किया, वो रुमाल से वो चावल निकाल के सब बर्तन में थोड़ा थोड़ा, जहाँ भोजन पक रहा है ना, सब में थोड़ा थोड़ा डाल दिया। तो ये वो देखने के लिए वो महाजन ने तो भेजा है, तो देखा तो वो दौड़ा अपने मालक को जाके बोल दिया, आपका तो जितना बेइज्जत होना था इससे भी ज़्यादा बेइज्जत हो गया। सबके सामने थोड़ा थोड़ा चावल निकाल के ऐसे सब में डाल रहे थे, आपका तो बेइज्जत हो गया। तो महाजन को भी बहुत गुस्सा आया, ऐसा किया क्या, मैं तो छोड़ूंगा ही नहीं करके वो गुस्से से लाल पीला होके वहाँ आ गया झगड़ा करने के लिए, उसको ठीक करने के लिए। और झगड़ने लगे, बात करने लगे, एकदम चिल्लाने लगे। तो उपासक कहते हैं, क्या हुआ, शांत रखो, हुआ क्या? अरे तुमने मेरा बेइज्जत किया, मैंने जो एक मुट्ठी चावल दान दिया था अलग से रखा, सबके सामने थोड़ा थोड़ा करके ऐसे रखा, हाँ ऐसा भी है क्या, वैसा भी है क्या करके बहुत चिल्लाने लगा। तो उपासक कहते, अरे महाजन पहले बात को तो सुनो, हम तो दान देते रहते, पर आप कहाँ दान देते? आप तो कभी कभी दान देते हैं ना, इसलिए आपके दिया हुआ चावल को अलग रख के जितने भी भोजन पक रहा है सब में थोड़ा थोड़ा दान दिया, ताकि आपका दान सब भिक्षुओं को चला जाए, आपको ज़्यादा से ज़्यादा पुण्य मिले, इसलिए सब में डाला है। अब इसमें क्या गलत है? ऐसा बोला तो अरे ऐसा है क्या, मैंने तो गलत ही ठान लिया था, हाँ मैंने इतना गलत ठान लिया और आपने मेरे लिए इतना पुण्य हो करके थोड़ा ही चावल दान दिया, सब भोजन में लगा दिया, सही में आप बहुत अच्छे, मुझे माफ़ करो करके क्षमा मांगा। तो उपासक कहते हैं, मैं माफ़ करने वाला मैं कौन हूँ? भगवान बुद्ध आने वाला है, भगवान बुद्ध से ही माफ़ी मांगो। हाँ ठीक है, भगवान बुद्ध आने के बाद भोजन दान देके माफ़ी मांगा, धम्म देशना सुना और सबको कल्याण हो गया। मतलब दुनिया में दान देने वाले 4 तरह के लोग हैं, हाँ उसमें हमें दान भी देना है, दान भी दिलाना है। बहुत सारे लोग ऐसा करते हैं, नहीं जितना मुझसे होता है मैं उतना दान दूंगा, दूसरों को मैं नहीं बोलूँगा, क्या है कैसा है नहीं बोलूँगा करके बहुत आलस करता है। ऐसा नहीं करना, नहीं तो अपने प्रियजन अपने लोगों की कमी हो जाता है। हमें परिवार संपत्ति भी चाहिए ना, इसलिए दान दिलाना चाहिए, भले ही ना सुने बोलते रहना चाहिए। 10 लोगों को बोलने के बाद कम से कम 1 या 2 जन ने भी दान देना सीख लिया तो अच्छा हो गया ना। इसलिए दान देना भी चाहिए। और बहुत सारे लोग दूसरों को दान दो बोलते और खुद दान नहीं देते, ऐसा भी नहीं करना, फिर धन संपत्ति कमी होगा ना। हाँ हमें भोग संपत्ति भी चाहिए, इसलिए अपनी क्षमता के हिसाब से दान देना भी है और लोगों को समझा बुझा के दान दिलाना भी है। हाँ तो इससे धन संपत्ति भोग संपत्ति भी प्राप्त होगा और परिवार संपत्ति भी प्राप्त होगा, जीवन बहुत ही सुखमय होगा। इसलिए
हम यही कामना करते हैं कि हम भी जीवन में अच्छे से त्याग चित्त से, श्रद्धा चित्त से दान दे सके, खूब सारा पुण्य कर सके और जीवन में ढेर सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। साधु। काय झालं, आळस आला काय? काय भांडलेलं? जरा जोऱ्यानं म्हणलं पाहिजे साधू म्हणा, साधू. अजून जोऱ्यानं साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी भंतेजीनं जे सुंदर प्रवचन दिलं, दानाचं खरोखरच महत्त्वाचं प्रवचन होतं. म्हणून आपण सर्व उपासकांनी आपल्या जीवनामध्ये खरोखरच जर अशा प्रकारे आपली प्रगती करायची असेल, पुढचा जन्म सुखकर करायचा असेल, तर आपल्याला दान कर्म अत्यंत करण्याचं गरजेचं आहे. आपणच द्यायचं नाही तर दुसऱ्याला पण द्यायचं, लावायचं. दुसऱ्याला असं नाही म्हणायचं की तुम्ही काय दान देतो, भंतेजीला दान नाही देऊ, काय त्यांना जरूर, काय पोरं आहेत का बाळ आहेत त्यांना, आणि दान नाही देऊ त्यांना, कशाला दान देता, गाड्या घेऊन फिरायला लागली ते बी. लक्षात आलं? असं म्हणणारे तुमच्यापैकी उपासक आहेत. असं कदापि म्हणता कामा नये. हे सगळं पाप लागतं तुम्हाला. भंतेजी यासाठी गाड्या गोड्या घेऊन पडतात कारण त्यांना अनेक प्रकारच्या खेड्यागावामध्ये जात असतात, त्या ठिकाणी एस टी जात नाही, म्हणून भंतेजी लोक थोडंसं गाडी घेतात आणि प्रसार करतात. तर हे त्यांच्यासाठी मौज मजा करायसाठी नाही घेत. भंतेजीला 1-1, 2-2 दिवस भोजन नाही मिळत खेड्यागावात. काय सांगावं तुम्हाला? मग हे त्याचा त्याग आहे का काय आहे? मग असं म्हणावं का आपण? उपासकाने म्हणावं असं पाप आपल्या जीवनामध्ये कदापि करता कामा नये. म्हणून भंतेजीने जे प्रवचन दिलं, खूप छान प्रवचन आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे आपल्याला यथाशक्ती वाटेल असं आपण दान द्यायचं शिकलं पाहिजे. दानामध्ये कधीच आपण मागे राहू नये. म्हणून अशा प्रकारे दान धर्म करत राहावा. आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं बनत राहावा आणि आपला मृत्यू झाल्याच्या नंतर अशा कुळामध्ये आपण जन्माला यावा की ज्या घरामध्ये काहीच कमी नाही, अशा धनदांडगी अशा कुळामध्ये की ज्या घरामध्ये काहीच कमी नाही, अशा कुळामध्ये आपला जन्म होतो. पण हे दान केल्याच्या नंतरच होतं, चिकटपणा केल्यानं नाही होत. लक्षात आलं? म्हणून दान भरभरून दिलं पाहिजे, जे आपल्याला जमतं तेवढं दान दिलं पाहिजे. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. भंतेजी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद देतील. चला आणा तुमचं काय दान आहे ते. थांब आशीर्वाद देतो. सर्वांनी हाथ जोड़ा आणि म्हणा साधु साधु साधु। बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आप लोगों को आशीर्वाद देते हैं। आप लोगों के जीवन में खूब खूब बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सभेतेयो विभाजन्तु सबरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं वाचितं दुय्यङ्गे पमेव समेजतु सबे पुरेन्दु चेतसङ्कप्प छन्दोपनरसोयता आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति मिनाते समेजतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ।
धम्मं नमामि। धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि। संघ को नमन करता हूँ।